लहानपणापासूनच सुजयला ॲडव्हेंचरची खूप हौस होती. महाविद्यालयीन जीवनात तो आपल्या मित्रांसमवेत अनेकदा जंगल कॅम्पला गेला होता. त्या काळात तो खूप समाधान आणि शांती अनुभवत असे. जगापासून, यंत्रांच्या गराड्यापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवताना त्याचा सारा थकवा, सारी दुःखे, साऱ्या चिंता नाहीशा व्हायच्या. मन अगदी प्रसन्न व्हायचे. त्याने आपली ही आवड महाविद्यालयीन जीवनानंतरही कायम ठेवली होती. मन आणि भावना मेलेला माणूस म्हणजे डॉक्टर, अशी डॉक्टरची व्याख्या जरी लोक करत असले तरी निसर्गातील वनस्पतीमध्ये असलेले अनन्यसाधारण गुण सुजय जाणून होता. निसर्गाशी आणि समाजाशी तो खूप एकरूप व्हायचा. वर्षातून एकदा तरी तो खंडाळ्याच्या जंगलात 8-10 दिवसांकरिता आपले महाविद्यालयीन मित्र विजय आणि राजीव सोबत जंगल कॅम्प एन्जॉय करायचा. तिघांचेही कार्यक्षेत्र वेगवेगळे होते आणि आपापल्या कार्यक्षेत्राच्या चौकटीत ते कामही करत होते. सुजय डॉक्टर झाला होता, विजय इंजिनियर आणि राजीव आपल्या वडिलांचा बिझनेस सांभाळत होता. तिघांचा व्यवसाय जरी भिन्न असला तरी त्यांनी आपली आवड महाविद्यालयीन जीवनानंतरही जोपासलेली होती. यावेळी ते तिघेही खंडाळ्याच्या जंगलात ट्रेकिंग करता आले होते. जंगलातून वाहणाऱ्या एका झऱ्याच्या काठाला त्यांनी आपले कॅम्प लावले होते. या काळात ते घरून कोणतेही खाण्याचे पदार्थ आणत नव्हते, तर कंदमुळे, फळे आणि रानमेवा यावरच ते आपली गुजराण करत असत. भल्या पहाटे उठून विजय आणि राजीव कंदमुळे, फळे आणि रानमेव्याच्या शोधात बाहेर पडत असत. पण सुजय मात्र अंथरुणातच लोळत पडलेला असे. कारण पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पेशंट, ऑपरेशन आणि रात्री अपरात्री येणारे गंभीर पेशंट आणि तात्काळ करावे लागणारे ऑपरेशन यामुळे तो पार थकून जायचा. पण आता जंगल कॅम्पमध्ये तो फक्त आराम करणार होता, उशिरा उठणार होता, एकटा जंगलात हुंदडणार होता, फोटोशूट करणार होता. त्यामुळे खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी साहजिकच विजय आणि राजीववर होती. भल्या पहाटे उठून ते दोघे फळे, कंदमुळे आणि रानमेवा शोधून आणत असत. 2 दिवस कसे गेले कोणालाच कळले नाही. आज पहाटे लवकर उठून सुजय उगवत्या सूर्याचे फोटोशूट करायला जंगलात जाणार होता. त्याने सांगितल्याप्रमाणे विजय आणि राजीव त्याला पहाटे लवकर जागे करून जंगलात कंदमुळे आणि फळांच्या शोधात गेले होते. शहरातल्या सिमेंटच्या जंगलामुळे त्याला कधी उगवत्या सूर्यनारायणाचे दर्शनच होत नव्हते. त्यामुळे एखादा चांगला पॉइंट शोधून उगवत्या सूर्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याच्या हेतूने तो लवकर उठला. सर्व आटोपून त्याने कोट घातला, कॅमेरा बरोबर घेतला आणि कॅम्पच्या बाहेर आला. समोर सूर्याचा लाल भडक गोळा डोंगराच्या आडून हळूहळू वर येत होता. क्षणभर तो त्या गोळ्याकडे पाहतच राहिला. सूर्याचे फोटो घेण्याकरता त्याचा हात कॅमेऱ्याकडे गेलाच होता. इतक्यात एक तरुणी धावत पळत त्याला येताना दिसली. तिला पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. तो थोडा दचकलाच, कारण इतक्या दाट जंगलात ही तरुणी काय करायला आली असेल असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला. पोशाखावरून ती तरुणी कोणी बंजारन वाटत होती. ती तरुणी खूप घाबरलेली दिसत होती. सुजय सावधपणे दूरनच अंदाज घेत होता की या तरुणीचा कोणी जंगली शॉपत पाठलाग करतंय का, पण तसे काही नव्हते. ती तरुणी धावत पळत त्याच्याजवळ आली. साहेब, कृपा करून माझ्या पतीला वाचवा. कोण आहेस तू आणि काय झालंय तुझ्या पतीला? मी एक बंजारन आहे साहेब. माझे पती झाडावरून पडून जखमी झाले आहेत. 2 दिवस ते मृत्यूशी झुंज देत आहेत, पण आज त्यांची प्रकृती फारच बिघडली. मी मदतीच्या अपेक्षेने जंगलभर फिरते, पण कोणीच भेटले नाही. कृपा करून त्यांना वाचवा. घाबरू नको, तू अगदी योग्य ठिकाणी आली आहेस. मी एक डॉक्टर आहे. मी तुझ्या पतींवर नक्की उपचार करेन. चल. कॅमेरा कॅम्पमध्ये ठेवून आणि औषधाची बॅग बरोबर घेऊन सुजय तिच्याबरोबर जायला निघाला. तिने त्याच्या हातातील बॅग आपल्याकडे घेतली आणि देवाचे व सुजयचे पुन्हा पुन्हा आभार मानत लगबगीने चालू लागली. सुजयही तिच्या पाठोपाठ चालू लागला. बरेच अंतर चालल्यावर त्याला एक झोपडी दिसली. झोपडीचे कवाड उघडून ती तरुणी आत गेली. तिच्या पाठोपाठ सुजयही आत गेला. आत एका बांबूपासून बनवलेल्या माच्यावर एक तरुण विवळत पडला होता. त्याला बऱ्याच जखमा झाल्या होत्या आणि त्या जखमांना मुंग्याही लागल्या होत्या. त्या तरुणाला वेदनेने तडपताना पाहून त्या तरुणीचे डोळे भरून वाहत होते. सुजयने त्या तरुणाला तपासले. तसे घाबरण्याचे काही कारण नाही. सुदैवाने यांचे कोणतेही हाड मोडलेले नाही आणि गंभीर दुखापतही झालेली नाही.
पण मुक्का मार मात्र जरूर लागला आहे. 2-4 दिवसात हे पूर्ण बरे होतील. पण या जखमांना मुंग्या कशा लागल्या? सुजयच्या मनात शंका कोळ्याप्रमाणे जाळे करू लागली होती. साहेब, ते झाडावरून मधाचे पोळे काढत असताना तोल जाऊन पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या अंगभर मध लागला आहे. त्यामुळे कदाचित मुंग्या आल्या असतील. कोळ्याचे जाळे लहान मुलाने सहज मोडावे तशी त्याच्या मनातील शंका दूर झाली. तरीही काही जळमटे शिल्लक राहिलीच, पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. ठीक आहे, मी जखमा साफ करून मलम लावतो आणि बँडेजही करतो. यांना तापही आलाय आणि वेदनेमुळे हे 2-3 रात्री नीट झोपूही शकले नसतील, होय ना? होय साहेब, 3 दिवस आणि 3 रात्री हे फक्त वेदनेने तडफडत आहेत. यांना नीट झोपच लागली नाही. त्या तरुणीचा पदर डोळ्याला लागला होता. काळजी करू नकोस, मी वेदनाशामक गोळ्या आणि इंजेक्शन दिले आहे. आता याला गाढ झोप लागेल आणि आरामही वाटेल. मगापासून विव्हळणारा तो तरुण थोड्या वेळातच गाढ झोपी गेला. मला याचे परीक्षण करावे लागेल. मी थोडा वेळ येथे थांबलो तर चालेल ना? डॉक्टर साहेब, हे काय विचारणे झाले का? पण माझे पती बरे होतील ना? 100%. 2-4 दिवसात ते हिंडू फिरूही लागतील. काळजी करण्याचे काही कारण नाही. सुजयचे धीराचे बोलणे ऐकून त्या तरुणीच्या जीवात जीव आला. तुमचे उपकार कसे फेडायचे तेच मला कळेनासे झाले. यात उपकार कसले? माणसाने माणसांना मदत करायची नाही तर कोणाला करायची? इतक्यात त्याचे लक्ष दाराच्या कवाडाकडे गेले आणि तो ओरडलाच. अगं, तो बघ, तो साप येतोय. सुजय इकडे तिकडे काठी वगैरे काही सापडते का पाहू लागला. इतक्यात ती तरुणी पुढे झाली आणि तिने त्या नागाच्या पिलाला अलगद उचलून घेतले आणि त्याला ती गोंजारू लागली. अगं, हे काय करतेस? तो साप आहे, दूर फेक त्याला, तो चावेल तुला. ती तरुणी फक्त हसली आणि कवाड उघडून बाहेर गेली. तिने अंगणात अलगदपणे त्या पिलाला सोडले. इथे आसपासच खेळ हं, लांब जाऊ नकोस. त्या नागाच्या पिलाला मायेने धमकावून निरागस चेहऱ्याने ती तरुणी झोपडीत आली. सुजयच्या चेहऱ्यावरून आश्चर्य आणि भीती ओसंडून वाहत होती. अगं, विषारी नागाचे पिलू होते ते. तुला चावले असते तर? साहेब, लहान मूल आईच्या मांडीवर असते, तेव्हा त्याचा पाय आईला लागला तर तिला कधी वेदना होतात का? म्हणजे ते नागाचे पिलू? तुला नेमके काय म्हणायचे आहे? होय साहेब, आम्ही नागांना आपली मुलेच मानतो. त्यांचे आणि आमचे नाते खूप वेगळे आहे. वा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. मी ही सापांच्या बद्दल खूप वाचलंय, पण बऱ्याच वेळा हे सर्व म्हणजे एक कवी कल्पनाच वाटते. तू मला सापांच्या बद्दल काही माहिती देऊ शकशील का? हो, नक्की देईन. विचारा तर खरे. मी असं ऐकले की साप खजिन्याची रक्षा करतात. होय साहेब, अगदी बरोबर ऐकलाय तुम्ही. जमिनीत गाडून ठेवलेले धन आणि काही खजिन्यांच्या रक्षणाची जबाबदारी पूर्वी काही नागसर्पांच्यावर सोपवली जायची आणि ते प्राणपणाने ती जबाबदारी पूर्णही करत असत. आता मला सांग, इच्छाधारी नाग होते का? आणि जर होते तर ते मानवी शरीर कसे काय धारण करू शकत होते? साहेब, अनेक वर्ष तपस्या केल्यानंतर काही नागनागिनींना हे वरदान मिळते. मला सांगा, तुमचा देवावर विश्वास आहे का? हो, आहे. मी जरी डॉक्टर असलो तरी माझ्या घरचे वातावरण खूप धार्मिक होते आणि त्याच संस्कारात वाढलोय मी. मग मला सांगा, देव विविध रूपे धारण करू शकत होतेच ना? हां, करू शकत होते. शेवटी देवच होते ते. त्यांना काय अशक्य असणार? साहेब, तुमच्या प्रश्नाचे उत्तर तर तुम्हीच दिले. जसे देव विविध रूपे धारण करू शकत होते तसे इच्छाधारी नाग देखील कोणतेही रूप धारण करू शकत होते. बरं, मग नागमणी म्हणजे काय? त्याबद्दल काही माहिती सांगू शकशील का? हो, नागमणी हा फक्त इच्छाधारी नागांच्याकडेच असतो आणि नागांना तो जीव की प्राण असतो. नागमणी खूप पवित्र आणि सर्व इच्छा पूर्ण करणारा असतो. तिचे बोलणे ऐकून सुजय मिश्किल हसला आणि म्हणाला, पण तो अजूनही कोणाला मिळालेला नाही की तो कोणी साधा पाहिलेलाही नाही. त्याच्या तशा हसण्याचा अर्थ त्या तरुणीच्या लक्षात आला. ती म्हणाली, मला वाटते साहेब, तुमचा या गोष्टींवर अजिबात विश्वास बसत नाही. साहेब, तुम्ही मला खूप प्रश्न विचारले. आता मी एक प्रश्न तुम्हाला विचारू का? विचार ना. काय विचारायचे आहे तुला? समजा जर नागमणी तुम्हाला मिळाला तर तुम्ही त्याचे काय कराल? चेष्टा करते आहेस का माझी? मला माहीत आहे.
या फक्त कल्पना आहेत. पण खरंच जर मला नागमणी मिळाला तर मी तो देव्हाऱ्यात ठेवून रोज त्याची भक्तिभावाने पूजा करेन आणि आपल्या सर्व इच्छाही पूर्ण करून घेईन. असेच ना? या अनपेक्षित प्रश्नाने त्या तरुणीच्या पतीचे छातीचे ठोके मोजणारा सुजय क्षणभर थांबला. त्याने आपले स्टेथोस्कोप काढून बाजूला ठेवले. अजिबात नाही. अगं, इतकी पवित्र वस्तू आपल्याकडे असणं हीच किती भाग्याची गोष्ट असेल माझ्यासाठी. मी त्या नागमण्यासमोर कोणतीही इच्छा व्यक्त करणार नाही. उलट रोज त्याची मनोभावी पूजा करेन. ती तरुणी सुजयच्या या उत्तराने खूप भारावून गेली. म्हणजे या जगात अजूनही चांगली माणसं आहेत म्हणायची. काहीतरीच काय बोलतेस? जगात सर्वच माणसे खूप चांगली असतात. फक्त आपली नजर चांगली असावी लागते. आपण ज्या नजरेने लोकांच्याकडे पाहतो तशी ती आपल्याला दिसतात. बरं, ते जाऊ दे. तुझ्या पतींची प्रकृती आता स्थिर आहे. घाबरण्याचे काही कारण नाही. मी उद्या पुन्हा येऊन मलमपट्टी करेन. चल, आता निघतो मी. साहेब, तुमची फी देण्याकरता माझ्याकडे पैसे नाहीत. त्या तरुणीच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा उमटली होती. हे काय बोलतेस तू? तुझ्या पतीची मला सेवा करायची संधी मिळाली. सरपंचाबद्दल इतकी चांगली माहिती मिळाली. हे माझ्यासाठी खूप अनमोल आहे. साहेब, तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. मला तुम्हाला एक वस्तू भेट म्हणून द्यायची आहे. कृपया नाही म्हणू नका. माझी आणि माझ्या पतीची आठवण म्हणून तुम्हाला ही भेट स्वीकारावीच लागेल. मला खरंच काही नको आहे. सुजयच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ती तरुणी पाठमोरी वळली आणि तिने आपल्या पतीच्या उशीखालून एक लाकडाची छोटीशी पेटी बाहेर काढली. हळूवारपणे तिने त्या पेटीचे झाकण उघडले. तसे सुजयचे डोळे दिपून गेले. डोळ्यात जीव आणून तो ती वस्तू पाहत होता. त्या छोट्याशा पेटीतून बाहेर पडणाऱ्या दिव्य प्रकाशाने सारी झोपडी भरून उरली होती. सुजय त्या वस्तूकडे पाहतच राहिला. कसेबसे त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. हे हे काय आहे? साहेब, हा नागमणी आहे. काय? नागमणी? आणि तू इतकी मौल्यवान वस्तू मला का देते आहेस? साहेब, मी आपल्याशी खोटं बोलले. माझे पती झाडावरून पडून जखमी झाले नाहीत. काय? मग ते कशाने जखमी झाले आहेत? माझ्या पतींकडे नागमणी असल्याचा सुगावा काही शहरी लोकांना लागला आहे. त्यामुळे त्या लोकांनी नागमणी मिळवण्यासाठी माझ्या पतींवर हल्ला केला होता. सुदैवाने ते वाचले आणि नागमणी त्या लोकांपासून सुरक्षित ठेवण्यात ते यशस्वीही झाले. पण ते लोक हा नागमणी मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतील आणि हा जर मणी त्यांच्या हाती लागला तर मोठा अनर्थ होईल. पण मी हा नागमणी घेऊन काय करू? कृपा करून नाही म्हणू नका. हा नागमणी खूप मौल्यवान आहे आणि आमच्यापेक्षा तो तुमच्याकडे जास्त सुरक्षित राहील आणि मला खात्री आहे की तुमच्याकडून याचा गैरवापरही होणार नाही. तेव्हा कृपा करून हा तुम्हाला घ्यावाच लागेल. सुजयचा नाईलाज झाला होता. त्याने तो मणी मोठ्या भक्तिभावाने घेतला आणि आपल्या कोटाच्या खिशात ठेवला. ठीक आहे, निघतो मी आता. यांना तपासायला उद्या सकाळी पुन्हा येईन. सुजय तिच्या झोपडीतून बाहेर पडला. त्याने एकदा मागे वळून झोपडीकडे पाहिले आणि तो कॅम्पच्या दिशेने चालू लागला. नागमणी पाहिल्यानंतर विजय आणि राजीवचे चेहरे कसे पाहण्यासारखे असतील या विचाराने तो झपाझप पावले टाकू लागला. थोडे अंतर चालून गेल्यावर सुजयच्या लक्षात आले की आपला स्टेथोस्कोप झोपडीतच राहिला आहे. पुन्हा तो मागे वळून झोपडीकडे चालू लागला. 5-10 मिनिटातच तो झोपडीजवळ पोहोचला. तो त्या तरुणीला हाक मारणारच होता. इतक्यात त्याचे लक्ष झोपडीच्या खिडकीतून आत गेले आणि अविश्वासाने तो झोपडीच्या खिडकीजवळ जाऊन आत डोकावून पाहू लागला. पाहतो तर काय, जमिनीवर एक नागिन आणि तिचे पिल्लू फणा काढून त्या लाकडी माच्याकडे स्तब्धपणे पाहत होते. त्या तरुणीच्या पतीच्या काळजीने सुजय त्या तरुणीला हाक मारून सावध करणारच होता. इतक्यात त्याचे लक्ष माच्यावर गेले जिथे तिचा पती झोपला होता आणि भर दिवसा त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले. त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. डोळे फाडून तो आतले दृश्य पाहू लागला. माच्यावर त्या तरुणीच्या जखमी पतीच्या ठिकाणी एक भला मोठा नाग पसरला होता आणि त्याला ठिकठिकाणी बँडेज पट्ट्या बांधल्या होत्या. थोड्या वेळापूर्वी त्या तरुणीच्या पतीच्या जखमावर रवरवणाऱ्या मुंग्या आपल्या डोळ्यात वारूळ करताहेत की काय अशी शंका त्याला येऊ लागली. कारण त्याने तर त्या तरुणीच्या पतीला बँडेज केले होते. मग त्याच बँडेजच्या पट्ट्या या नागाच्या शरीरावर आल्या कशा? हा प्रश्न त्याच्यासमोर फणा काढून उभा होता. त्याने दोन्ही हातांनी आपले डोके घट्ट पकडले आणि अचानक त्याच्या डोक्यात प्रकाश पडला.
थोड्या वेळापूर्वी माच्यावर झोपलेला तो तरुण म्हणजे हा नाग तर नसेल ना? आणि त्याच्यासमोर फणाकडून उभी असलेली ती नागिन म्हणजे ती तरुणी तर नसेल? आणि तिच्या बाजूला फणाकडून उभे असलेले ते नागाचे पिलू म्हणजे त्यांचे बाळ तर? बाप रे, हे नक्की असेच असले पाहिजे. सुजय डोळ्यात प्राण आणून ते आतले दृश्य पाहत होता. हळूहळू त्याचे डोके बधीर होऊ लागले होते. इतक्यात कोणाच तरी हात त्याच्या खांद्यावर पडला. कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हलवत होते. तशी एक अस्पष्ट किंचाळी त्याच्या तोंडातून बाहेर पडली. त्याने दचकून मागे वळून पाहिले. अरे इतका काय दचकतोयस? आणि तुझा चेहरा तर घामाने चिंब भिजलाय. काय झालंय तुला? सुजयला काही सुचत नव्हते. तो फक्त बेदरलेल्या डोळ्यांनी राजीव आणि विजयकडे पाहत होता. त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. त्याला तसे घाबरलेले पाहून राजीव आणि विजयला हसू आवरेनासे झाले होते. अरे काय झाले तुला? इतका का घाबरलायस तू? अरे विजय, याला ना काय झालेलं नाही. याने काहीतरी भयानक स्वप्न पाहिले असणार. याला किती वेळा सांगितलंय की रात्री झोपताना भयकथा वाचू नको म्हणून. पण सर्वसामान्यांचे ऐकतील ते डॉक्टर कसले? सुजयच्या घाबरण्याचे खरे कारण कळल्याने विजयही खदखदून हसू लागला. तसा सुजय हळूहळू भानावर आला. म्हणजे गेले 2-2.5 तास मी जे अनुभवत होतो ते स्वप्न होते? अरे वेड्या, 2-2.5 तासाचं काय? अख्खी रात्रभर तू अंथरुणातच आहेस. आणि आता सुद्धा तू अंथरुणावरच आहेस. हे पाणी पी, तुला बरं वाटेल. सुजयने गटागटा पाण्याचा तांब्या रिता करून सुकलेला घसा ओला केला. पाणी प्यायल्यावर त्याला थोडे बरे वाटले. ए सुजय, मी आणि विजय फळे आणि कंदमुळे आणायला जंगलात चाललोय. तू फ्रेश हो. आज तुला जंगलात उगवत्या सूर्याचे फोटो घ्यायचे होते ना? अरे हो ना. हे बघ सुजय, तुझी तब्येत ठीक नसेल ना तर तू आज नको जाऊस. आज आराम कर आणि उद्या हवं तर जा. अरे नाही यार, मी ठीक आहे. तुम्ही जा. मी पण फ्रेश होऊन फोटोशूटला निघेन. ठीक आहे. चल रे राजीव, आपण निघूया आता. बाय सुजय. बाय. राजीव आणि विजय निघून गेले. तरी सुजय त्या स्वप्नाच्याच विचारात होता. इतके जीवन स्वप्न त्याने यापूर्वी कधीही पाहिलेले नव्हते. पण शेवटी ते एक स्वप्नच होते. मनातले सारे विचार काढून टाकून सुजय फ्रेश झाला. त्याने आपला कोट चढवला आणि कॅमेरा बरोबर घेऊन तो कॅम्पच्या बाहेर आला. गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत समोरच्या टेकडी आडून सूर्याचा लाल भडक गोळा वर येत होता. त्याने कॅमेरा डोळ्याला लावला आणि तो फोटो घेणारच इतक्या त्याच्या कानावर शब्द पडले. साहेब, माझ्या पतीला वाचवा. कॅमेरा बाजूला करण्याचे त्याला भानच राहिले नाही. तो तसाच कॅमेरा वळवून आवाजाच्या दिशेने कॅमेऱ्यातूनच पाहू लागला. पण त्याला समोर कोणीच दिसत नव्हते. अचानक त्याचे लक्ष जमिनीकडे गेले. एक नागिन त्याच्याकडे वेगाने सरपटत येत होती. घाबरून त्याने कॅमेरा बाजूला केला तर समोरून ती स्वप्नातील तरुणी धावत येत होती. त्याने कॅमेऱ्यातून तिच्याकडे पाहिले तर एक नागिन सरपटत त्याच्याकडे येताना दिसत होती. आपल्या बाबतीत नेमकं काय घडत आहे हेच त्याला कळत नव्हते. तो एकदम हताश झाला होता. न कळत त्याचा हात त्याच्या कोटाच्या खिशात गेला. खिशात त्याच्या हाताला काहीतरी वस्तू जाणवली. त्याने हात बाहेर काढला तर त्याचे डोळेच दिपले गेले. त्याच्या हातात तो नागमणी होता जो त्याला त्या तरुणीने स्वप्नात दिला होता. बेभान होऊन तो फेरफेराने एकदा धावत येणाऱ्या तरुणीकडे, हातातील नागमण्याकडे, कॅमेऱ्यातून दिसणाऱ्या आणि त्याच्या दिशेने सरपटत येणाऱ्या नागिनीकडे पाहत होता. धन्यवाद.